ओम शांती. 10 नोव्हेंबर 1983. मुख्य भाऊ बहिणींच्या मीटिंगमध्ये अव्यक्त बापदादा म्हणाले, आज सर्व शक्तींचा सागर बाप शक्ती सेनेला पाहत आहे. प्रत्येकाच्या मस्तकावर त्रिशूल म्हणजे त्रिमूर्तीची स्पष्ट निशाणी दिसत आहे. शक्तीची निशाणी त्रिशूल दाखवतात. प्रत्येक जण त्रिशूलधारी शक्ती सेना आहात. बापदादा आणि तुम्ही. बापदादा सोबतच हेही लक्षात ठेवा की मी श्रेष्ठ शक्तिशाली आत्मा आहे. या त्रिमूर्तीच्याच स्मृतीने शक्तीमध्ये शिव दिसेल. काही मंदिरांमध्ये बापदादांच्या कंबाईंड यादगार शिवच्या प्रतिमेबरोबरच त्याच प्रतिमेमध्ये मनुष्याचा आकारही दाखवतात. हे बापदादांचे कंबाईंड यादगार आहे. सोबतच शक्तीही दाखवतात. या त्रिमूर्ती स्मृती स्वरूप स्थितीने सहजच साक्षात्कार मूर्त बनून जाल. आतापर्यंत सेवाधारी मूर्त, भाषणकर्ता मूर्त, मास्टर शिक्षक बनले. आता साक्षात्कार मूर्त बनायचं आहे. सहजयोगी बनले, पण श्रेष्ठ योगी बनायचे आहे. तपस्वी बनले, आता महातपस्वी बनायचं आहे. शेवटच्या वेळी वर्तमान मनुष्य आत्म्यांना वाणीची नाही, पण श्रेष्ठ व्हायब्रेशन, श्रेष्ठ वायुमंडल, ज्याने की साक्षात्कार सहज होईल, याची आवश्यकता आहे. अनुभव पण साक्षात्कार सारखे आहे. सांगणारे खूप आहेत, पण साक्षात्कार करवणारे पाहिजेत. हीच विशेषता, हीच नवीनता, हीच सिद्धी तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांमध्ये आहे. याच विशेषतेला स्टेजवर आणा. या विशेषतेच्या आधारावर सगळे वर्णन करतील की आम्ही पाहिलं, आम्हाला मिळालं. आम्ही फक्त ऐकलं नाही, तर साक्षात बापाची झलक अनुभवली. यांच्याद्वारेच कोणी अलौकिक शक्ती बोलत होती. जसा सुरुवातीला ब्रह्मा ला साक्षात्कार झाला. विशेष शक्तीचे कसे वर्णन केले? हा कोण होता? काय होतं? कोणती शक्ती होती? असाच अनुभव ऐकणाऱ्यांना झाला पाहिजे. फक्त ऐकायचं नाही, तर ऐकणाऱ्यांना मस्तकामध्ये आत्मा चमकताना दिसली पाहिजे. ही नवीनता येईन तेव्हाच सगळ्यांचे डोळे उघडतील. आता तर म्हणतात त्यांच्यासारखंच हेही सांगतात. पण हे आहे, हे तेच आहे ज्याला आम्ही बोलवत होतो, ज्याची वाट पाहत होतो. आता या अनुभवाची गरज आहे. श्रेष्ठ योगीची लहर, महातपस्वी मूर्तची लहर, साक्षात्कार मूर्त बनण्याची लहर, रुहानियतची लहर, आता याची गरज आहे.
हे पहा की अनुभव किती लोकांना करवला. अनुभवी बनवायचं आहे. आता ही लहर चारही दिशांना पसरली पाहिजे. बाप दादा म्हणतात, तुम्ही साक्षात बाप बना, मग साक्षात्कार होतील. नवीन नवीन प्लॅन्स बनवता. पहिला प्लॅन बनवा, स्वतःला सर्व कमजोरींपासून मुक्त करा. बाप दादा म्हणतात, दीदी जशी ब्रह्मा बाबांच्या सोबत राहिली, आताही अव्यक्त ब्रह्माच्या सोबत आहे. निमित्त कर्मेंद्रियांचे बंधन आहे, विशेष सेवेचे बंधन आहे. यज्ञाच्या सुरुवातीचा कारोबार जगदंबाने सांभाळला, नंतर दीदींनी सांभाळला. दीदी नेहमी म्हणायची, कुछ और नया करो. शक्तीला नेहमी आईच्या रूपात आठवण करतात. बाप दादा म्हणतात, आता तुम्ही सर्व आत्म्यांना प्रभू पालना घेण्याचा अनुभव करवून द्या. सगळे अनन्य आहेत. अनन्य म्हणजे जे अन्य करू शकत नाही ते करून दाखवणारे. पालना करणे म्हणजे त्यांना शक्तिशाली बनविणे, त्यांच्या संकल्पांना, शक्तींना प्रकट करणे, त्यांच्यामध्ये उमंग उत्साह भरणे, प्रत्येक गोष्टीत शक्तिरूप बनविणे. पहिले स्वतःला नेहमी ईश्वरीय पालनामध्ये आहे असा अनुभव करा, तेव्हा इतरांनाही अनुभव होईल. ज्याच्यामध्ये जी कमजोरी आहे त्याच्या आधारावर तीर मारणे, ही आहे विजय. सगळं सांभाळत असताना बुद्धी बेहदच्या सेवेसाठी फ्री पाहिजे. साकार बाबांचे बोल, संकल्प, दृष्टी, वृत्ती न्यारी होती ना, साधारण नाही. नेहमी लक्षात ठेवा, मी अनन्य आहे. तर न्यारे आणि प्यारे राहाल. बापदादा म्हणतात, पूर्ण दिवसभर आनंदाच्या पॉइंट्सचे मनन चिंतन केले तर अमृतवेले सुस्ती येणार नाही. ज्ञानरत्नांनी खेळत राहा. खुशीमध्ये असा अनुभव कराल की प्राप्तीची खाण उघडली आहे. जिथे प्राप्ती असते तिथे सुस्ती येत नाही. बाप दादा म्हणतात, नेहमी तीव्र उमंग, तीव्र पुरुषार्थ करा आणि इतरांनाही तीव्र पुरुषार्थाचे व्हायब्रेशन देत वायुमंडलच तीव्र पुरुषार्थाचे बनवायचे आहे. चालण्याची वेळ गेली, आता उडा आणि उडवत रहा. ओम शांती.